नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं नाक हे तेलकट का होतं। बरेचदा असं होतं ना की पूर्ण स्किन नॉर्मल आहे पण नाक तेलकट होतं, नाकातून तेल येतं, नाकाची हा साइडला थोडंसं लाल असतं। तर हे असं का असतं, याच्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो, हे तेल कशामुळे येतं, तेल कसं कमी करू शकतो आणि काही टिप्स पण सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो तेलकटपणा आहे नाकावरचा तो कमी येईल। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण चालू करूया। पहिला बघूया की आपलं नाक तेलकट का होतं। तर सिबॅशियस ग्लँड सीबम ज्यादा प्रोड्यूस करतात। ओव्ह्युलेशन मध्ये लेडीजना सीबम प्रोडक्शन वाढतं। जर तुम्ही गरमीच्या ठिकाणी राहत असाल तरी देखील तेलकट होतं। जर तुम्ही वेस्टर्न डाएट फॉलो करत असाल, जर तुम्ही स्टेरॉइड्स घेत असाल तरी देखील सीबम प्रोडक्शन वाढतं। तुमचे जर ग्रोथ हॉर्मोन्स असतील, हॉर्मोन चेंज झाले तरी देखील सीबम प्रोडक्शन वाढतं। तर ह्याला काही असं एक स्पेसिफिक रिझन नाही आहे जेणेकरून सीबम आपलं वाढतं। पण ज्यादातर जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तेलकट त्वचेला हा प्रॉब्लेम असतोच, कॉम्बिनेशनला पण असतोच। फक्त नॉर्मल लोकांना हा प्रॉब्लेम नसतो, नॉर्मल आणि ड्राय, नाही तर ओपन पोर्स, तेलकट नाक हे ऑलमोस्ट सगळ्या स्किन टाइपला हा प्रॉब्लेम असतोच। तर ह्याच्यावर नाकाच्या वर आपण काय करू शकतो ते बघूया। रेटिनॉइड्सने सीबम प्रोडक्शन कमी येतं, त्यामुळे तुम्ही रेटिनॉइड्स वापरू शकता तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये। तुम्ही ग्रीन टी लावू शकता तुमच्या नाकावर, कारण ग्रीन टी पण ऑइलीनेस कमी करतो, त्यामुळे ग्रीन टीचा स्प्रे करून लावू शकता। तुम्ही लिंबू आणि साखरचा एक स्क्रब देखील करू शकता। एक लिंबू घ्यायचा अर्धा, त्याच्यावर थोडीशी साखर घालायची आणि त्याने जरी तुम्ही स्क्रब केला तरी तुमचा ऑइलीनेस खूप ज्यादा प्रमाणात कमी येईल नाकावरचा। तुम्ही मुलतानी माती आणि चंदन पावडरचा फेस मास्क फक्त तुमच्या नाकावर आठवड्यातून 3 वेळा जरी लावला तरी तेल आणि पोर्सची जी साईज असते ती कमी होते आणि तेल देखील कमी होतं। तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड आणि नायसिनामाइड हे दोन्ही सिरम तुम्ही इन्क्लूड केले पाहिजे, कारण सॅलिसिलिक ऍसिडनी तेलकटपणा कंट्रोल होतो आणि नायसिनामाइड हे आपल्या पोर्सना श्रिंक करतात, पोर्सची साईज कमी करतात। त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, जर तुमची तेलकट त्वचा असेल, सीबम जास्त असेल, नाक खूप जास्त भरते, सारखं व्हाईट हेड्स येतात, ब्लॅक हेड्स येतात, तर ह्याच्यासाठी बेस्ट वे आहे की तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड आणि नायसिनामाइड वापरा। तुम्ही दोन्हींचं सिरम घेऊ शकता, एक सकाळी वापरा, एक संध्याकाळी वापरा, टोटली सेफ आहे, ह्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे। जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल घरगुती उपाय करू शकता, पण बेस्ट वे की जर तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सॅलिसिलिक ऍसिड एकदा नक्की ट्राय करून बघा। आता काही टिप्स बघूया। तुम्हाला दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा तुमचा फेस वॉश करायचा नाहीये। जर तुम्ही नाक तेलकट होते म्हणून सारखं जर फेस वॉश केलं तर नॅचरल ऑइल निघून जातं, त्यामुळे 2 वेळाच तुम्ही फेस वॉश करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही। जे काही तुम्ही स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतात त्याच्यामध्ये ना आर्टिफिशियल फ्रेग्रन्स किंवा अल्कोहोल हे ज्यादा नसलं पाहिजे। अल्कोहोल तर नसलंच पाहिजे, कारण अल्कोहोलनी ना स्किन खूप जास्त डॅमेज होते, त्यामुळे अल्कोहोल नसलेले प्रोडक्ट वापरा। इंग्रेडिएंट्स लिस्ट चेक करा, आर्टिफिशियल फ्रेग्रन्स पण त्यामध्ये नसला पाहिजे। या दोन्ही गोष्टी नसलेले प्रोडक्ट्सच तुम्ही स्किन केअर रुटीनसाठी वापरू शकता। तुम्ही सॅलिसिलिक ऍसिडचा फेस वॉश वापरा, सॅलिसिलिक ऍसिड तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये वापरा। आजकाल सॅलिसिलिक ऍसिडचे मास्क देखील आलेले आहेत। जर तुम्हाला सिरम म्हणून वापरायचं नसेल तर तुम्ही ॲज अ मास्क म्हणून वापरू शकता। मास्क तुम्ही फक्त तुमच्या नाकाला जरी वापरलं तरी खूप ज्यादा प्रमाणात तुमच्या जे नाकाचा ऑइलीनेस असतो किंवा पोर्सची साईज असते ती देखील कमी येते फक्त सॅलिसिलिक ऍसिडमुळे, त्यामुळे तुम्ही ते देखील वापरू शकता। तुम्ही पुदिना तुमच्या डाएटमध्ये ऍड करा, कारण पुदिनामध्ये नॅचरली सॅलिसिलिक ऍसिड असतं। तुम्ही पुदिनाचा टोनर बनवू शकता घरगुती आणि ते सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करू शकता। जर खूप जास्त तेलकट वाटत असेल तर तुम्ही प्रॉपर डाएट फॉलो करा आणि स्किन केअर रुटीन फॉलो करा। रोज हेवी मेकअप करू नका, जो काही मेकअप वापरता तो पण ऑइल फ्री वापरा। जर ऑइल फ्री असेल तर तुमच्या चेहऱ्यावर जास्त तेल येणार नाही, त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमच्या नाकाचा तेलकटपणा नक्की जाईल। तर या होम रेमेडीज पण ट्राय करा, स्किन केअर रुटीन मध्ये सॅलिसिलिक ऍसिड इन्व्हॉल्व करा आणि सॅलिसिलिक ऍसिडचा फेस वॉश बाकी सगळं व्यवस्थित जर तुम्ही इन्क्लूड केलं तर तुमच्या नाकाचा जो तेलकटपणा आहे, पोर्सची साईज आहे ती नक्की कमी येईल। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ नाकाच्या तेलकटपणाबद्दल। तर या सगळ्या होम रेमेडीज ट्राय करा। काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।